वर गेला जर खाली गेला. धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करावी यासाठी तुम्ही आज याचिका न्यायालयात दाखल केली होती. नेमकं काय सुनावणी झाली आणि काय निर्णय न्यायालयाने दिला? कोर्टाने परत 6 तारीख दिलेली आहे. आज आता आमच्या जे 1 आठवड्याची तारीख दिलेली आहे 6 मार्च आणि आता आमचा अर्ध केस पूर्ण झालेला आहे. आणि जसे की आज धनंजय मुंडे जे आहे ते परत मंत्री होण्याचे स्वप्न बघतोय, पण इथे जे आहे औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्यांची आमदारकी 100% जाणार आहे जसं मी दावा करत आहे. आणि आमचं जे पिटिशन आहे पुढचे जे येणारी तारीख आहे त्या तारीखपासून आमच्या जे आहे ते आमचे जे खरी सुनावणी सुरू होणार आहे आणि आमचे पुरावे सकट आम्हाला सादर करण्यासाठी जज साहेबांनी सांगितले. आणि परलीमध्ये पण जे आम्ही याचिका टाकली होती त्याच्यामध्ये जे ते मतलब रद्द झालेली आहे तिथे निकाल आमचे अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. त्याची पण आम्ही अंबेजोगाई कोर्टामध्ये परत आम्ही ते अपील दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये पण धनंजय मुंडेला नोटीस बजावण्यात आलेली आहे. तसंच आम्ही दोघी ठिकाणी जे कानूनमध्ये बसतोय पूर्ण आमच्या प्रयत्न जे सुरू आहे आमदारकी रद्द करण्याचा आणि 100% आम्हाला यश भेटणार आहे. मला सांगा आतापर्यंत अशी काही घटना घडली 100% रद्द होणार आहे क्योंकि आमचा फक्त एकच मुद्दा नाही आहे. आता तुम्ही बघू शकता की परलीमध्ये ज्या तहसीलदारनी मुंडे ज्यांचं नाव होता 2 दिवस अगोदर त्यांना अटक झालेली आहे. त्यांनी 20,000 रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे. जरी 20,000 रुपयेसाठी जरी एक तहसीलदार जेलमध्ये जाऊ शकतो तो ज्यावेळी माझा पर्चा अवैध करण्यात आला होता त्यावेळी धनंजय मुंडेंनी त्यांना किती पैसे दिले होते हे पण कोर्टामध्ये लोकांच्या समोर येईल. क्योंकि ज्यावेळी छाननीच्या दिवशी मी निवेदन दिला होता तहसीलदार जे मुंडे तहसीलदार आहे त्यांना मी निवेदन दिला होता की धनंजय मुंडेचा पर्चा अवैध आहे आणि जे कोर्टामध्ये आम्ही पिटिशन टाकलेला हे सगळी मागणी त्याच्यामध्ये आम्ही दिली होती. तरी पण त्यांनी कॅमेऱ्यावरती सांगितलेलं पण आहे त्यांनी की धनंजय मुंडेचा पर्चा अवैध करण्यात आलेला आहे. तरी पण मी जसंच बाहेर गेली तसंच वैध झाला पर्चा आणि जे माझा पर्चा आहे ते अवैध झाला. रिटर्निंग ऑफिसरला जे अधिकार नसते की हे साईन जे आहे ते सूचकची आहे की नाही आहे, तरी पण माझा पर्चा फक्त या गोष्टीवरती ते सूचकची साईन नाही आहे. हे अधिकार जे आहे साईन आहे की नाही आहे, खोटी आहे खरी आहे हे तपासण्याचे अधिकार आणि हे खरी खोटी करण्याचे अधिकार जे आहे ते रिटर्निंग ऑफिसरच्या नसते. हे गोष्टी आणि धनंजय मुंडेने जे गुंडागर्दी करून दमदाटी करून आणि तुम्हाला माहिती आहे एक ॲडव्होकेटला जाधव ॲडव्होकेट जे होते त्यांच्यासोबत पण जे मतदान केंद्राचे बाहेर मारहाण पण झाली होती. हे सगळे मुद्दे जे आहेत ते आम्ही कोर्टामध्ये दिलेले आहे आणि 100% मला खात्री आहे की मला न्याय भेटणार आणि भेटणार. एक वर्ष